तर हाय हॅलो नमस्कार, माझे नाव आहे दिव्यांतिका दीपक भोसले. माझ्या चॅनलचे नाव आहे दिव्यांतिकाज लाईफ. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आणि आज आम्ही आलो आहोत यल्लापूर रिसॉर्टमध्ये राहायला. तर हे बघा, जंगल निसर्ग रिसॉर्ट आहे. तर चला तुम्हाला मी दाखवतो. आणि हे पूर्ण जंगलमध्ये आहे आणि आमच्या पप्पांच्या मित्राचं इथे वास्तूक आहे. त्यासाठी आम्ही इथे जवळच त्यांचं घर बांधलेलं आहे नवीन. त्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. अगं हे बघा. तर चला आपण आत जाऊया. तर आता तुम्ही बघू शकता की ते अति थंड असं निसर्गरम्य वातावरण आहे. इथे खूप जास्त झाडं आहेत आणि तुम्ही 4 व्हीलर जर घेऊन आला असेल तर तुम्ही इथे पार्कही करू शकता, कारण इथे झाडाची सावलीसुद्धा आहे. तर इथे असं निसर्गरम्य वातावरण तुम्हाला पाहायला यायलाच पाहिजे. तर चला आपण आता पुढे जाऊया. या. तर आपण इथून आता एंट्री करणार आहोत. इथं आपली गाडी लावलेली आहे, ही बघा. आता इथून आपण आता एंट्री करणार आहोत. हे बघा निसर्गमध्ये. तर हे बघा, इथं हत्तींचं तोंडही लावलेलं आहे. या साईडला पण ह्या साईडला पण. त्यांचे दाते किती मोठे आहेत हे बघा. तर हा एंट्री गेट आहे. तर चला इथून आतलं तुम्हाला सर्व निसर्गरम्य वातावरण आम्ही दाखवतो. रूम बुकिंग करू शकता. हे बघा. रात्रीचं इथे पण रूम आहे आणि रात्रीचं इथे आपण बसून जेवणही करू शकतो. तर हे बघा, या साईडला पण असा मोकळी जागा आहे खूप. आणि इथे झाडं पण आहे. हे आंब्याचं झाड आहे. ह्याला बघा किती आंबे लागले. हे बघा. तर या इकडे मी तुम्हाला रूम दाखवते. तर या तुम्हाला मी इथे रूम दाखवतो. इथे रूम आहे, या दाखवतो. हे पहा, इथे एक रूम आहे, इथे 2 रूम आहेत. त्यानंतर इथे बसायला टेबल सुद्धा आहे. बंद करू आता. तर आपण इथून आता पुढे जाणार आहोत. इथे पण तसेच 2 सेम रूम आहेत. हे पहा. त्यानंतर इथे पण आहे. या जागेवर हे पहा, इथे पण आहे आणि इथे टेबल सुद्धा आहे आपण जेवण करण्यासाठी. आणि इथे बघा निसर्गरम्य आपलं वातावरण आम्ही पाहू शकतो. हे बघा, थोडी झाडी आहेत. हे बघा, केवढी झाडी आहेत. निसर्गरम्य वातावरण आहे. तर या मी तुम्हाला आमची रूम दाखवतो. तर हे बघा, इथे आंबे पडलेले आहेत. हे बघा. बंद कर.
आंबा काढलेला आहे, या बघा कडा मोठा आहे. तर चला तुम्हाला आम्ही पुढची आमची रूम दाखवतो. या हे बघा, इथे पण मोकळी जागा आहे, इथे लॉन आहे. हे बघा तलाव आहे. हे पेरूचं झाड आहे, इथे जाताना किती बघा. आणि हे बघा इथलं वातावरण बघा, नारळाची झाडं वगैरे किती आहेत. आणि इथे आमच्या एक आंब्याचं झाड आहे. We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. तर या आम्ही दाखवतो. रूम आहे ही फर्स्ट नंबरची, ही आमची रूम आहे. ही बघा आता आम्ही पण मला दाखवूया. तर ही बघा इथे रूम आहे. ही बघा यातली फर्स्ट नंबरची आमची रूम आहे. आमच्या रूमचा नंबर आहे 107. आणि हे बघा इथे बघा एक छोटंसं तलाव आहे आणि यात मगरमच्छसुद्धा आहेत. आणि या तलावात मगरमच्छसुद्धा आहेत. हे पहा किती मोठं सकट तलाव आहे. त्या साईडला बघा किती सुंदर अशी झाडी आहेत. आणि ह्या इथे दाखवतो तुम्हाला. इथे आपण छान मस्तपैकी फोटोशूट सुद्धा करू शकतो. हे पण झाड किती आहे बघा. आपण या झाडाचं स्नॅप सुद्धा टाकू शकतो. हे पहा स्नॅप टाकू शकतो आपण या झाडाचं. परत इथे पुढे आणि आज सकाळी आम्ही झोपलेलं तेव्हा इथे मोर पण आलेले आणि ते वळत पण होते. आणि इथे आपण फोटोशूट पण करू शकतो. हे बघा. आणि इथून आज जंगलात जाण्याची वाट आहे. आणि तिथे आत एक धबधबा आहे. इथून आत एक धबधबा आहे. हे बघा आवाज यायलाय पाण्याचा. हे बघा झाडी कडी मस्त आहे. तर या आमची आतून तुम्हाला रूम दाखवतो. आणि इथे आम्हाला माकडं सुद्धा बघायला मिळालेत. आणि तुम्ही जर आला तर तुम्हालाही बघायला मिळतील. हे बघा किती झाडं आहेत बघा. तर चला आपण आपल्या रूम मध्ये जाऊया. तर हे बघा इथून आमची रूम आहे. ही बघा इथे रूम आहे आमची. तर ही बघा आमची रूम आहे. ही माझी बहीण आहे. ही आत्याची मुलगी आहे अवनी दीदी. आणि इथं आमची आत्या आहे, फोनवर बोलत आहे. त्यानंतर इथं आमचे पप्पा आहेत, इथं मम्मी आहे. हे बघा तिथे असे आम्हाला 2 बेड दिलेले आहेत. इथं एक रूम आम्ही बुक केलेला आहे. फॅन पण आहे. हे बघा इथे एक टेबल सुद्धा आहे आणि खुर्ची पण आहे. इथं आपल्याला आवडण्यासाठी आरसा आहे. त्यानंतर इथे बेसिन आहे. त्यानंतर इथे बाथरूम आहे. तसं इथे खिडकी आहे. हे पहा खिडकीतून आपण बघू शकतो. भाऊ शिवार्थ आहे यो बघा. आणि यो माझ्या आत्याचा मुलगा आहे अथर्व. तसं बघितलं तर आम्ही इथे काल आलेलो होतो. आणि इथे हे दूरचा प्रवास आहे, त्यामुळे आम्ही काल इथे राहायला चालू होतो. आणि काल आम्ही इथे पाऊस पडत होता. संध्याकाळी येऊन पोचलो. पाऊस पडत होता. त्यात आम्ही नाचलो पण. ते पण तुम्हाला आम्ही व्हिडिओ दाखवतो.
अंग हलवायचं. तर तुम्हालाही असं निसर्गरम्य वातावरण पाहायचं असेल तर माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करून सबस्क्राईब करून शेअर करा. आणि तुम्हालासुद्धा असं निसर्गरम्य वातावरण बघायचं आहे तर तुम्ही पण इथे नक्कीच या. धन्यवाद.